सुधाकर शृंगारे यांच्या पराभवास आमदार संभाजी पाटील निलंगेकरसह लातूर जिल्ह्यातील भाजपा नेते जबाबदार. संजय भाऊ कांबळे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत लातूर राखीव लोकसभा मतदारसंघातून भाजपाने केंद्र तसेच राज्यातून बौद्ध समाजाचे एकमेव उमेदवारी घोषित केलेले सुधाकर शृंगारे यांच्या पराभवास लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे नेते जबाबदार असल्याचा आरोप करून भारतीय दलित पॅन्थर्स महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय भाऊ कांबळे यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचे राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणी पत्रकारांशी बोलताना केली. सुधाकर शृंगारे यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाच्या विकासात मौलिक योगदान दिलेले आहे. त्यांनी मतदारसंघातील सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याचे सांगून संजय भाऊ कांबळे पुढे म्हणाले की सुधाकर शृंगारे यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने गेलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांनी रिकाम्या हाताने परत पाठवले नाही. मदत करताना त्यांनी कधीही जात धर्म पाहिला नाही. सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या अशा व्यक्तिमत्वास या मतदारसंघातून चक्क उमेदवारीच मिळू नये यासाठी भाजपाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोपही कांबळे यांनी केला. या निवडणुकीत सुधाकर शृंगारे विजयी झाले असते तर केंद्रात नक्कीच मंत्री होणार होते, मात्र त्यांना मंत्रिपदापर्यंत पोहोचूच द्यायचे नाही. या उद्देशाने भाजपा नेत्यांनी शृंगारे यांच्या पराभवाचा पाया रचल्याचा आरोप कांबळे यांनी केला. तसेच लातूर जिल्ह्यातील बौद्ध समाजाचा एक नेता राज्य मंत्रिमंडळात मंत्री आहे, आता शृंगारे यांच्या रूपाने या समाजांची मंत्री नको या भावनेनेही भाजपा नेत्यांनी शृंगारे यांना विजयापासून रोखल्याचे त्यांनी बोलून दाखवले. शृंगारेच्या पराभवास भाजपाचे कोणते नेते जबाबदार आहेत असा प्रश्न विचारला असता त्यांनी आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह जिल्ह्यातील भाजपाचे अनेक नेते जबाबदार असल्याचे सांगितले. लातूर ग्रामीणचे भाजपा नेते आमदार रमेशप्पा कराड हे आजारी होते, पण त्यांचा मुलगा ऋषिकेश कराड व त्यांचे कुटुंब प्रचारात फिरले. त्यांचेही आम्ही आभार मानतो असेही त्यांनी बोलून दाखवले. यावेळी संजय भाऊ कांबळे यांच्यासह प्राध्यापक बालाजी आचार्य, ॲडव्होकेट सुभाष सोनकांबळे, मयूर कांबळे, संजय सोनकांबळे, धम्मानंद घोडके, महेंद्र आचार्य, सुनील क्षीरसागर, निवृत्ती भातकुळे, सतीश वाघमारे, नामदेव बामणे, सतीश मादळे, अरविंद सोनकांबळे, राजकुमार घाडगे, नाना घाडगे, विलास वाघमारे, बबन वाघमारे, चेतन महालिंगे, धम्मपाल सावंत, कैलास क्षीरसागर, गोविंद गायकवाड, अमोल शृंगारे यांच्यासह बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमंत्रसाठी सुधाकर फुले, लातूर. लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार सुधाकर शृंगारे यांचा जो पराभव झालेला आहे तो पराभव झाला नाही, त्यांचा पराभव केला गेला आहे. केंद्र आणि राज्य नेतृत्वानं त्याच्यावर विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली, पण जिल्ह्यात अगोदर एक मंत्री आणि दुसरा मंत्री नको ते दुष्ट भावना मनात घेऊन यांनी सुधाकर शृंगारेचा पराभव जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी आणि काँग्रेस नेत्यांनी मिळून केलेला आहे. कोण कोण केला? काँग्रेस आणि भाजप दोन्ही. मग भाजपचे कोण, काँग्रेसचे कोण सांगा? जिल्ह्याचे नेते कार्यकर्ते म्हणत नाही. नाव संभाजी पाटील आहेत, सगळेच आता प्रचार प्रमुख ते आहेत. आपले महायुतीचे त्याच्या युतीमधले बाबासाहेब पाटील आहेत, त्यांनी प्रचार केला नाही. जिल्हा अध्यक्ष दिलीप देशमुख आहेत, गणेश हाके आहेत, या सगळ्यांनी मिळून त्यांचा. संजय बनसोडे यांनी आमदार म्हणून काम केलं, कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं. कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं तर जिल्ह्यात काम केलं, आमदार म्हणून त्यांनी निश्चित काम केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये असे उमेदवार देऊन आमच्या समाजावर म्हणजे एसटीतले महामार्ग नोट कामगारांचा अन्याय होऊ नये याच्यासाठी आपल्या मार्फत आम्ही हे हक्क मागण्यासाठी मागणी करत आहोत. आणि भविष्यामध्ये जर दुःख आमचं दूर करायचं असेल तर सुधाकर शृंगारे यांना भविष्यामध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून घ्यावं, त्यांचं पुनर्वसन करावं आणि पुन्हा जोमाला कामाला लागावं ही आमची मागणी.